आज बनवूया आपण खारी शेव। त्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। हे पीठ चाळून घेतलेलं आहे। आपण त्याच्यात घालूया ओवा, चिमूटभर हळद, 1 चम्मच मीठ। आपण याला मिक्स करून घेऊया। आपण याच्यात थोडं थोडं करून पाणी घालून छान मळून घेऊया। थोडं थोडं करून पाणी टाकत आहोत, याला जास्त पाणी लागत नाहीये। अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। आपण हा साचा वापरणार आहोत, त्याला आपण ही चाळण वापरत आहोत। आपण तेल लावून घेऊया। आपण याला आता भरून घेत आहोत। ते शेव तुटू नये म्हणून आपण याला असं एकदाच भरून घेत आहोत। तेल तापायला ठेवलं होतं, आपण त्याच्यात आता शेवई टाकून घेऊया। चला तर आपली शेवई तळून झालेली रेडी झालेली आहे। आवडलं तर लाईक करा।